सर्प मित्र आलेत ना, साप धरणारे. सगळे कार्यक्रम झाले काय आता, आणि ना आता पोरं पकडापकडी खेळणार आहेत सगळे. हो का, त्या पुढच्या ज्या पोरावर राजे ते थोडंसं तब्येतानं दिसतं त्याचे. गाईच नियोजन बघा काय लावले. पावशेर तू घेतले, गाईचं आहे ना, गाईचंच आहे. आणि कच्चं आहे पण जाऊ द्या, त्याला पर्याय नाही. तर गाई स्वागत आहे तुमचं नवनाथ राऊतळे ब्लॉग्समध्ये. मी तुमचं वावरणार. तर गाईच आज आमचा आहे ना कॅम्पचा 3रा दिवस आहे, आणि आज आमच्या हातात सगळा कारभार आहे दिवसभराचा. जसे ग्रुप ठरवून दिले होते मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं होतं. त्याने ब्लॉग नको तुम्ही बघायला, त्याने ब्लॉग बघा जाऊन. तर ग्रुप ठरवून दिले होते ना, तर आज आमचा ग्रुप आहे रविवार आहे आज. तर आज चूल बी आम्हालाच पेटायची आहे का नाही, चूल आम्हालाच पेटायची. आणि दिवसभराचे कार्यक्रम एकदम सगळे आम्हाला सांभाळायचे. वाडेकडे आमचे सगळं आमचे आज पोरं निवांत झोपलेत आज, कारण आज आमच्यावर जबाबदारी आहे. चूल पेटायची, पाणी तापायचं, आंघोळ्या करायचे. बघ मग पुढचं हातात सध्या पिकली बऱ्यापैकी ना. कड्यात गज भरून पाणी टाकलं गाईज, आणि 3 बादल्या बसल्या, एक मोठी आणि 2 छोट्या बादल्या आहेत. मस्त आग धरला. फक्त मोठ्या लाकडाने आग धरली ना म्हणजे चांगली आग राहील, बस तेवढंच आहे. तर गाईज आंघोळ करून झाली माझ्या आत्ताच एवढ्यात. पाणी तापायचा आमचा दिवस होता, त्याच्यामुळं सकाळीच उठावं लागलं. तरी बी 5:30लाच उठले. पण आज झोप चांगली झाली. त्याचं कारण असं का, तिकडं ते भोजन दिसतं ना, ते काय भोजनालय, भोजना कक्ष, तर तिथं आम्ही झोपलो होतो काल. तर ते लय गार लागलं. तर मग आज आतमध्ये झोपल्यामुळे जरा झोप चांगलेली. आता आंघोळ बिंघोळ केली, जरा पोरं काही झोपलेली अजून. चहा बी घ्यायला बाहेर जाईन ना, तर केळी बिळी खाईन. डाएटमध्ये ना काहीतरी घ्यावं लागेल. आणि व्यायामला आता काहीतरी करतो मी, पुशअप बिशअप आणतो जरा. सकाळ सकाळ काही हनुमंत दर्शन झालं आपलं. तर हे बरं आहे, मी कॉलेजमधून निघलं का लगेच हनुमंताचं दर्शन आहे, पुढं महादेवाचं दर्शन आहे. इकडं अजून गेलंच नाही, बघावं लागेल तिकडे बी काय. सध्या सर ना आम्ही चाललो जरा चहा बी प्यायला बाहेर गावात. उघडलेलं पाहिजे चहावाले, तर मस्त उघडं असतं म्हणा सकाळ सकाळ. आम्ही गावात आलो पण विसरत चाललोय जरा. एकीकडे चाललो होतो आम्ही आता कॉलेजच्या विरुद्ध दिशेने. तिथून मंदिर दिसलं त्याच्यामुळे आता यायला लागलं. बघा किती मस्त आलाय गाईज. इथं खुर्च्या टाकून बसले. आता आम्ही तसं चहा घेऊन आलो, तिथंच गेलो होतं काल, जिथे गेलो होतो तिथंच. आता मस्त बसले कोवळ्या उन्हाला. गाईज आमचा आमचा दिवस आहे ना, ते सगळं आम्हाला झाडायचं त्या इथून एवढं, आणि त्या चादरी टाकून द्यायचं. ते तिथे धरले हातात बघा तिने. हे सगळं झाडतो आता मी. झालं काय स्वच्छ आता बघा. घेऊन यावं लागणार आपल्याला, घेऊन लगेच घेऊन टाकावं लागणार आपल्याला. आवाज नाही काय नाही. हो स्वच्छ झालं. हे मध्ये जे दिसतं नाही सिमेंटाचं आहे, हे काही खराब नाही आहे. हे झालं सगळं स्वच्छ आता. इकडं गायचं आता 2 गाद्या आणि इकडे 2 सतरंज्या टाकल्या. तर याच्या खाली नाही, एक अजून एक सतरंजी टाकायचे. हे टेबलच्या खाली प्रॉपर एवढी येते काय सेट बघा किती प्रॉपर झाला. पुढच्या पिढीचे एकदम सिक्वेन्स वाईज ठेवल्यात आणि मस्त अभंग लावला, एकदम क्वालिटी विषय वाटतो. गाईज आजचं काम काय माहिती आहे का, बांधायचं आहे कुठंतरी नदीला. असं नदी नाही, ओढा बिडा काहीतरी असं. ते पाणी रोखायसाठी ना बांधायचं ना, बरोबर. बंधारा बांधायचं. हे इथं आहे वाटतं गाईज, वडा का काय नदी आहे, तिथं बांधायचं आहे प्रॉपर. इथं आहे काय ना, काय करायचं आहे पण इथं त्याला काय नाही. त्याला लांबून दगड टाकायचे. कमन पुढं साप दिसला बरं यांना. साप भेटला तर मग कंटेंट होईल मला. कंटेंट आता कंटेंट भेटलं मला. साप दिसला गाईज आता. सर्प मित्र आलेत ना, साप धरणारे. काय रे
गेला पाण्यात गेला दरड कोसळशीन आजचं बस झालं आता उद्या येऊ परत चला आज मजबूत जिरली आज आमची जिरली जिरली का जेवायला पुढे आणि शेजारी आपण कसं कापू असं नका करू सगळे बरोबर बसा काय अडचण नाही सावकाश जेवा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देव माझा पडावा. सगळे कार्यक्रम झाले काय आता आणि ना आता पोरं पकडापकडी खेळणार आहेत सगळे तर आज खेळायचा दिवस आहे निवांत काय विषय नाही पकडापकडी खेळायचा विषय उतरून द्यायचं 1 मिनिट एकाच्या माग नाही मग तसं चिडकी डाव येईन ते एकाच्याच मागं नाही पडायचं हो का त्या पुढच्या ज्या पोरावर राजे ते थोडंसं तब्येतानं दिसतं त्याचे फुल तांगडायचा वेट करा तांगडणार आहे काय जीव ते किती भारी पडत तुला भारी असं अरे असं का उरकायचं राव सार्थक पाय लाव सार्थक पळ लगेच भैया जी क्या हो रहा है सगळे खेळूस तर अंधार झाला काही तुम्हाला कसं वाटलं अजून बरोबर काय अरे भाई बाय राज्य आले तरी द्यायचं म्हणतं गडी उद्या मी राज्याला देत नसतो मी नाही जाणार मला केळ आणायला जायचं काही जातो गावात आता संख्येने केळं खाऊनच येतो डायरेक्ट आता काय रिटी तो 3-4 केळं खातो याकडे काय म्हणलं असं वाटतं काहीतरी राहिलंय त्याच्यामुळे नको भाऊ 8 दिवस लय होते तब्येत उतरायला आम्ही ना आता केळं घ्यायला आलो आणि ना आज मला या गोष्टीची लय कंटाळत राहिली की मी डाएटमध्ये काहीच नाही खाल्लं घरी गेलो ना मम्मी म्हणणार आहे तू तिकडं जाऊन तब्येत कमी करून आला बाकी काय नाही सध्याच्या डाएटमध्ये ना 3 केळं घ्यायला जाऊ दे चला 3 केळं बस आणि संध्याकाळचं जेवण बस याच्यावर काय नाही संध्याकाळचं जेवण जरा ना कच्चून आणतो म्हणजे काय होईल असं डिफिशिएटमध्ये राहणार नाही तर कटिंग व्हायची आपोआपच गाईच नियोजन बघा काय लावले पावशेर दूध घेतले गाईचं आहे ना गाईचंच आहे अरे कच्चं आहे पण जाऊ द्या त्याला पर्याय नाही अरे याला एक खड्डा पाडतो आणि पिऊन घेतो सणासण काय डाएटसाठी करावं लागतं गाईच कच्चं दूध आहे पण नाद लागतंय राव नियोजन झालं राव आता 10 रुपये रोज 10 रुपये दूध 2 केळं आता सकाळ बरं का संध्याकाळी 2 टाईम